माझं ना तुमच्यासारखंच व्हायचं. मी असं विचार करायचे, की "अरे यार, कोणीच लक्ष देत नाही. मी सगळ्यांच्या गोष्टीकडे सगळ्यांची केअर करते. घराची केअर करते. पण मी माझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. मला असं कोणी खास का भेटलं नाही अजून?" असाच विचार येतो डोक्यात. अहो, खास काय भेटणार आहे? आता इतकी सगळी धावपळ आहे, सगळी गडबड आहे. छोटे-छोटे मुलंसुद्धा स्कूलला जाण्यासाठी इतकी तयारी करतायत. तर मग तुम्हाला मोटिव्हेट व्हायचं तर तुम्ही सेल्फ मोटिव्हेट का नाही होत? तुम्ही जे स्वतःसाठी सगळ्यांना छान बनवण्याकडे लक्ष देताय, त्यातलाच थोडा वेळ काढा. आणि मग काय, त्या छोट्याशा वेळेमध्ये 10 मिनिटं, 20 मिनिटं त्याच्यामध्ये स्वतःला खास बनवण्याकडे, स्वतःला खुश करण्याकडे छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी करा. त्याने सुद्धा तुम्ही खास बनताय. तुम्ही जो विचार करत असता, मुलं आहेत ज्यावेळेस जॉबवरून घरी येतील ना, मी त्यांना नक्की सांगेन. म्हणजे ते मला नक्कीच इन्स्पायरिंग करते, मोटिव्हेट करते, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटेल. असं होऊ शकत नाही. ते खूप त्यांच्या स्वतःचे नॉलेज वाढवण्याकडे लक्ष आहे. घरातली मेन व्यक्ती ती त्यांच्या आत्तापर्यंत आपण कशी लाईफ जगलोय आणि आता इथून पुढे कसं केलं पाहिजे, स्वतःला कसं ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे, असं घरातले जे आहेत आपले फॅमिली मेंबर ते लक्ष देत आहेत. मग तुम्ही सगळ्यांची केअर करताना स्वतःकडे लक्ष द्या. म्हणजे काय होईल माहिती आहे का? त्यांना पण असं वाटेल, "अरे, आपल्याबरोबर आपल्या घरातली पण व्यक्ती ॲक्टिव्ह बनायला लागलेत." म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, वेळ जो आहे ना सगळ्यांना सारखा आहे. सगळे पळत आहेत. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांना खूप छान रेडी करून दिल्याच्यानंतर स्वतःलाही रेडी करण्यासाठी वेळ द्या. म्हणजे तुम्ही खास बनता. तुम्ही खास म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी. खास असं दुसऱ्यांसाठी नाही. तर जे काही इन्स्पायरिंग मिळवायचं आहे स्वतःला भारी बनवण्यासाठी, ते तुमच्या विचारात आणि स्वतःच्या प्रॅक्टिकल ॲक्शनमध्ये होणार आहे. तर वाट पाहू नका. आजपासून डिसिजन घ्या आणि थोड्या वेळात स्वतःला एक ॲक्टिव्हिटी द्या आणि त्याचा आनंद घ्या. म्हणजे तुम्ही खास बनताल आणि खूप खास राहताल.